आपण पारू या मालिकेचा आजचा एपिसोड ऐकत आहोत आणि फायनली प्रिया आणि रोहितचा साखरपुडा मोडलाय आणि चक्क आबासाहेबांनी प्रियासाठी प्रीतम सरांकडे लग्नाची मागणी घातली आहे. प्रीतम सरांनी होकार दिलाय. पण प्रेक्षक हो, आपला हा आनंद फार काळ टिकला नाही. आबासाहेबांना आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालाय. त्यांना समजलंय आदित्य आणि प्रीतम अहिल्या किर्लोस्करची मुलं आहेत आणि पुन्हा परत एकदा प्रीतम सर आणि प्रिया मॅडमचं लग्न होणार की नाही होणार असं काहीसं झालंय. ते कसं झालं हे आपण पटकन पाहूयात. प्रिया मॅडम रोहितला अंगठी घालणार असतात. तोच ते हात पाठीमागे घेतात आणि पटकन उभे राहतात. ते उभे राहिले म्हणून बाकीचे सगळे उभे राहतात, टेन्शन मध्ये येतात. आबासाहेब मोठ्या काळजीने विचारतात, काय झालं रोहित, अंगठी का नाही घातली? रोहित थोडा चिडल्यासारखाच असतो. तो आबासाहेबांना विचारतो, आबासाहेब तुमची एकूण प्रॉपर्टी किती आहे? त्यावर आबासाहेब म्हणतात, अहो रोहितराव, ही काही वेळ आहे का प्रॉपर्टी बद्दल बोलण्याची? आधी साखरपुडा आटपू दे, मग निवांत बोलू की आपण. त्यावर आता रोहितची आई पण आबासाहेबांना बोलू लागते. ती म्हणते, अहो हीच तर योग्य वेळ असते हे बोलायची. कुणालाच काही कळत नसते, असे अचानक काय झालं? सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असते. रोहितराव असे का बोलतायत? नेमकं काय झालंय? आतापर्यंत सगळं ठीक होतं, मग असं अचानक काय घडलं? रोहित पुढे आबासाहेबांना म्हणतो, एकदा का गोष्टी घडून गेल्या की त्यानंतर मग तू कोण असं म्हणतात. मी जग चांगलंच ओळखतो. आबासाहेब ते काय नाही, तुमची सगळी प्रॉपर्टी आधी माझ्या नावावर करा, मगच तुमच्या मुलीशी लग्न करायचा की नाही मी विचार करेन. रोहितरावांचे असे असंबंध बोलणे ऐकून आबासाहेब विचारतात, रोहितराव काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का आत्ताचा प्रसंग काय आणि तुमच्या अपेक्षा काय ठेवताय? काय झाले तुम्हाला? त्यावर रोहितराव म्हणतात, का प्रॉपर्टी नावा करून द्या म्हटलं म्हणून इतका राग आलाय? आणि तुमची जी खरी प्रॉपर्टी आहे ती तुमची मुलगी, ती तुम्ही माझ्या स्वाधीन करायला तयार आहात ना? अहो 2 मुलं आहेत तुम्हाला. जे काही प्रॉपर्टी असेल त्यातली अर्धी प्रॉपर्टी प्रियाच्या वाटेला येईल. मग त्या शेतीवाडीत आणि जमीन जुमल्यात का जीव गुंतलाय तुमचा? आणि तुमच्या मुलीची प्रॉपर्टी तीच माझी प्रॉपर्टी, म्हणजे तुमच्या जावयाची प्रॉपर्टी ना. मग काय अडचण आहे? हवं तर वरदक्षिणा म्हणून द्या. आता प्रियाही खूप चिडलेली असते. रोहितचे असे बोलणे ऐकून तिला फार वाईट वाटत असते. ती रडत असते. प्रिया आता रागाने आपल्याकडे पाहतीये हे पाहून रोहित प्रियाला विचारतो, ए प्रिया, तू अशी का बघतेस? होणारी बायको आहेस ना तू माझी? मग आत्तापासूनच नवऱ्याचा रिस्पेक्ट करायला शिक. सांग ना तुझ्या बापाला की माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करा. मगाशी तर तू खूप स्वप्न पाहत होतीस ना नवऱ्याबद्दल. त्यांना अशी साथ दिली पाहिजे, त्यांनी तशी साथ दिली पाहिजे. मग तुझं पण काही कर्तव्य आहे की नाही? आता दे माझी साथ, बोल ना तो पण. हे असे प्रियाचे बाबतीतले उद्धटपणाचे रोहितचे बोलणे ऐकून आबासाहेबांचा संयम सुटतो. ते म्हणतात, हे बघा जावई बापू, अजून तुम्हाला मान देतोय तोपर्यंतच तुमचं तोंड आवरा. माझी मुलगी आहे ती. आजपर्यंत तिच्याशी या भाषेत कोणीही बोललं नाही. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर दात काढून हातात दिले असते. पण तरीही हा रोहित बोलतच असतो. तो म्हणतो, तुमच्या मुलीशी लग्नाला तयार झालो ना हे उपकारच समजा. प्रतापी आता रोहितवर जोरात ओरडतो. प्रताप आता काही बोलणार तोच आबासाहेब त्याला अडवतात. रोहितची आई पण आता आबासाहेबांना बोलू लागते, तशी तुमची मुलगी शोभतच नाही आमच्या घराण्याला. पण तुमच्या घराण्याचं नाव चांगलं आहे म्हणून आम्ही तिला पसंत केली आहे. आम्ही आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केलाय त्याच्यावर. आणि लग्नानंतर तो अमेरिकेला जाणारच आहे. त्याच्याबरोबर तीही जाईल ना तुमची मुलगी. आणि मग एवढा थोडासा खर्च करण्यासाठी तुम्हाला काय बिघडतंय? मग तुमच्या मुलीसाठी तुम्ही एवढं का करू शकत नाही? प्रिया मात्र आता खूप रडत असते. पुढे आबासाहेब रोहितला म्हणतात, हे बघा रोहितराव, प्रिया माझी एकुलती एक मुलगी आहे. तुमच्या नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी पैसे मागितले असते ना तर मी सगळं तुमच्या नावावर करून टाकलं असतं. पण हे जे काही आहे ना, हा निव्वळ लोभ निर्माण झालाय तुमच्या मनात. आता पारूलाही राहवत नाही. ती बोलतेच, इस्टेटीबद्दल आमच्या आबासाहेबांचं मन लई मोठं आहे. आमच्यासारख्या परक्या माणसांना त्यांनी आसरा दिलाय त्यांच्या घरात. आणि तुम्ही तर शिकली सवरलेली माणसं आहात. तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर विश्वास पाहिजे. आणि अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रिया मॅडम सारखी मुलगी मिळायला नशीब लागतं आणि तुम्ही तुमच्या नशिबाचे दार का बंद करताय? त्यावर आता रोहित म्हणतो, बापरे, या घरात नोकर पण हुशार दिसतात की. एकतर हा आमच्या घराचा प्रश्न आहे, नोकरांनी बोलायचं काही काम नाही. पण तुझी तर चूक काय म्हणा, या घरात नोकरांना पण मालकासारखे वागवले जाते ना. त्यावर पारू म्हणते, हो मी तेच मालकांसारखी वागणू, कारण ही माणसं मनाने लई श्रीमंत आहेत. त्यावर रोहित म्हणतो, असं फक्त म्हणायचं असतं. जर एवढे श्रीमंत आहेत ना तर सांग तुझ्या मालकांना, म्हणजे या सयाजीरावांना, करा म्हणाव तुमच्या मुलीचं लग्न तुमच्या नोकरासोबत. नाहीत करणार सयाजीराव त्याला जावई, कारण तो एक साधा नोकर आहे. माझ्यासारखा उच्च शिक्षित आणि श्रीमंत नाही ना.
प्रिया मॅडम बद्दलचे हे असे बोलणे ऐकून प्रीतम सरांना फार असह्य होते. ते रोहितला म्हणतात, हे बघ, प्लीज तुम्ही असं बोलू नका. प्रिया मॅडमचं खरंच खूप चांगलं आहेत. अशी मुलगी शोधून पण नाही सापडणार तुम्हाला. त्यांच्या रूपाने लक्ष्मी घरी येईल तुमच्या. तुम्ही प्लीज साखरपुडा करून घ्या. तुम्ही नशीबवान आहात की तुमचा साखरपुडा होतोय त्यांच्यासोबत. त्यावर आता रोहित म्हणतो, अच्छा असं, मग तूच कर ना लग्न त्यांच्याशी. लग्न, तेही बिना प्रॉपर्टीचं. मग तर मी या लग्नाला तयारच होणार नाही. कसं आहे ना सयाजीराव, जसं तुमच्या कुटुंबाला मान आहे ना, तसंच माझ्या कुटुंबालाही गावात मान आहे. अशा लंकेच्या पार्वतीसोबत कोण करणार लग्न? आबासाहेब आता खूपच चिडतात. ते म्हणतात, रोहित, तोंड सांभाळून बोल. माझी मुलगी आहे ती. मला वाटलं होतं तू चांगला मुलगा आहेस आणि तुझ्याशी हिचं लग्न झालं तर ती सुखी होईल, पण हे चुकीचं होतं. अरे तू तर एक नंबरचा लोभी माणूस निघालास. बरं झालं तुझं रूप इतक्या लवकर कळलं ते. आणि जर तुला प्रिया पसंतच नव्हती तर लग्न करायला तयार का झालास? तू का आलाय साखरपुडा करायला इथं? त्यावर रोहित म्हणतो, कारण मी इथे तुमचा अपमान करायला आलोय. मला माहित होतं की तुम्हाला तुमच्या मुलीसाठी स्थळ तर चांगला हवाय, पण तुमची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी तिला माझ्या गळ्यात बांधत आहात, माझा वापर करून घेत आहात, आणि हे मी होऊ देणार नाही. आबासाहेबांचा आता संयम सुटतो. ते रोहितला म्हणतात, ए निघ इथून, निघ आधी. अजून एक शब्द जरी बोललास ना तर मी जीव घेईन तुझा. हा रोहित पण कसला आहे ना, त्याला ना वयाचे भान आहे नि वागण्याची भीती. तो परत आबासाहेबांना म्हणतो, ओ सयाजीराव, जर इतकाच अभिमान वाटतो ना तुमच्या स्वतःच्या घराण्याचा, तर या नोकरासोबतच करायचं होतं ना तुमच्या मुलीचं लग्न. आमच्यासारख्या चांगल्या घरातल्या माणसांना का फसवताय? प्रेक्षक हो, रोहित फिरून फिरून बोलतोय की प्रियाचं लग्न या तुमच्या नोकरासोबत, नंदीसोबत करा. मग तो असे मुद्दामून तर नाटक करत नसेल ना? त्याला समजले असेल का प्रिया आणि प्रीतम सरांच्या प्रेमाबद्दल? मला तर असंच वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षक हो? कमेंट करायला विसरू नका. पुढे आता आबासाहेब म्हणतात, मी माझ्या घराच्या सन्मानासाठी माझा जीव सुद्धा देऊ शकतो. तर प्रॉपर्टी काय चीज आहे रे? अरे एका मिनिटात सगळं तुझ्या नावावर करायला वेळ लागला नसता मला, पण तू माझ्या मुलीला नाकारलंस, तिचा अपमान केलास, आणि हे मी कधीही सहन करणार नाही. या घरातून ताबडतोब चालता हो. एक अक्षर जरी बोललास ना तर तुझी खांडोळी करीन इथे. निघ आता. असे म्हटल्यावर रोहित, त्याच्या घरातले पाहुणे मंडळी सगळे निघून जातात. आणि पुढे आपण सगळे ज्या आनंदाच्या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतो तो क्षण आलाय. आबासाहेबांनी चक्क चक्क नंदीला प्रियासाठी मागणी घातलीये. किती छान ना? ते नंदीला विचारतात, नंदी, माझ्या मुलीची तयारी असेल तर तू तिच्याशी लग्न करशील का? आबासाहेबांच्या या बोलण्याने सगळ्यांनाच फार आनंद होतोय. सगळे भरून पावतात. प्रीतम तर आबासाहेबांकडेच पाहत राहतो. त्याला समजायचेच बंद झालेले असते. आबासाहेब आता प्रियालाही विचारतात, काय ग प्रिया, नंदी पसंत आहे का तुला? त्याच्याशी लग्न करशील का तू? नाही, मला मान्य आहे, तो आपल्या घराचा नोकर आहे, आपल्या घरात काम करतो, पण अगं खूप चांगला मुलगा आहे तो. त्याच्यासारखा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही. गेले कित्येक दिवस बघतोय मी त्याला, आणि तो तुला नक्की सुखात ठेवेल. सांग, करशील ना? प्रिया मॅडमना तर हेच हवे असते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. त्या पटकन हो म्हणून टाकतात. आदित्य आणि पारुलाही फार आनंद झालेला असतो. आबासाहेब आता रीतसर पार्वती आणि आदित्य सर म्हणजेच आदिनाथला विचारतात, पार्वती, आदिनाथ, तुम्ही नंदीचे दादा वहिनी आहात, आणि दादा वहिनी म्हणजे आई वडिलांसारखेच असतात. त्यामुळे मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही माझ्या मुलीला तुमची सून म्हणून स्वीकारायला तयार आहात का? त्यावर आदित्य सर म्हणतात, आबासाहेब, तुम्ही म्हणाल तसं. प्रिया आमच्या घरची सून होणार हे आमचं भाग्यच आहे. माझ्या भावाला प्रियासारखी बायको मिळते, याच्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट ती कुठली? आबासाहेब, आम्हाला मान्य आहे. आता आबासाहेब नंदीला म्हणतात, नंदी, ये बस इथं प्रियाच्या बाजूला. नंदी आता प्रियाच्या बाजूला जाऊन उभा राहतो. आबासाहेब गुरुजींना पूजेला सुरुवात करायला सांगतात. तोच प्रीतम सर म्हणतात, थांबा गुरुजी. पुढे प्रीतम सर म्हणजेच नंदी आबासाहेबांना बोलतो, आबासाहेब, मी तयार आहे साखरपुड्याला, पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आदित्य सरांना थोडा संशय येतोच की हा आता आपण नक्की कोण आहोत, अहिल्या किर्लोस्करची मुलं आहोत हेच सांगणार. आदित्य सर अडवतात प्रीतम सरांना की नंदी जरा थांब, पण प्रीतम सर काहीच ऐकत नाहीत. ते बोलू लागतात, आबासाहेब, मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ते ऐकल्यावर तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे. मी प्रिया मॅडमना आधीपासून ओळखतो आबासाहेब, आणि आणखीन एक, मी अहिल्या आणि श्रीकांत किर्लोस्कर यांचा मुलगा आहे. तोच आता आदित्य सरी पुढे बोलतात, आबासाहेब, मी तुमच्या बहिणीचा म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्करचा मोठा मुलगा आदित्य किर्लोस्कर आहे, आणि हा माझा धाकटा भाऊ प्रीतम किर्लोस्कर, आणि ती पारू. आबासाहेब, आम्ही इथं तुमचं मन जिंकण्यासाठी आलो होतो. प्रिया आणि प्रीतम सरांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.
त्यांना लग्न करायचंय. हे सगळं ऐकून आबासाहेबांना कळायचेच बंद होते. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. ते चिडतात, रागवतात. ते म्हणतात, हे काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला या घरात माझ्या मुलांसारखं वागवलं, माझ्या मुलांसारखं प्रेम केलं तुमचं, आणि तुम्ही असे वागलात माझ्याशी. त्या अहिल्यानं विश्वासघात केला माझा, आणि तुम्ही तिचीच मुलं, तिचंच रक्त तुमच्या शरीरात आहे, म्हणून तुम्ही सुद्धा विश्वासघात करा. असंच झालं. आदित्य सर, प्रीतम सर बोलायचा खूप प्रयत्न करत असतात, पण आबासाहेब त्यांना न ऐकताच हाकलून देतात घरातून. पारूही खूप बोलण्याचा प्रयत्न करते, पण आबासाहेब पारूला म्हणतात, घेऊन जा या दोघांना. परत जर ही माझ्यासमोर दिसली नाही पाहिजेत, नाहीतर खून होईल माझ्या हातून. माझ्या मुलीला मी विहिरीत ढकलून देईन, पण या घरात देणार नाही. आता सगळंच संपलेलं असतं. आबासाहेबांनी त्यांचा निर्णयही सांगितलेला असतो, आणि आता हे तिघं घर सोडून निघून जात असतात. जाताना प्रीतम सर आणि प्रिया मॅडम एकमेकांकडे बघत असतात, खूप रडत असतात. खूप भावूक असा क्षण दाखवलेला आहे. पुढे प्रीतम आता गाडी मागून घेतो. पारू आणि आदित्य सर एकटक प्रीतम सरांकडे बघत असतात. प्रीतम सर विचारतात, अरे तुम्ही दोघं असं का बघताय माझ्याकडे? हे बघा, सगळं संपलंय आता, गेम ओव्हर झालाय, घरी जाऊत आता. आदित्य सर आता प्रीतम सरांना घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात, तू इतकं कसं समजूतदारपणे वागायला लागलायस? प्रीतम, मला आता तुझ्या वागण्याची भीती वाटायला लागली आहे. आयुष्यात हवं ते मिळवल्याशिवाय गप्प न बसणारा तू आज लाईफ मधल्या इतक्या मोठ्या प्रसंगात इतका शांतपणे कसा रिॲक्ट होऊ शकतोस? पुढे पारही प्रीतम सरांना म्हणते, प्रीतम सर, तुमच्याकडनं कधी काही चूक झाली तर हक्कानं मी तुमच्यावर रागवायचे, आणि एक मैत्रीण म्हणून तुम्ही पण माझं समजा ऐकायचा. आज तुम्हाला काय बोलू मला खरंच कळत नाहीये. त्यावर प्रीतम सर पारूला म्हणतात, हे जादूगर, तू वेडी आहेस का? काही बोलू नकोस. मी बघितलं नाहीये का तुम्ही दोघांनी माझ्यासाठी किती मेहनत घेतली आहे? आता काही गोष्टी नसतात आपल्या नशिबात, त्यासाठी रडत राहून काय करायचं? आपण आता पुढे पाहिलं पाहिजे. त्यावर पारू म्हणते, प्रीतम सर, तुमच्या या जादूगरणीची जादू नाही चालली या वेळेला. आपण ज्या गोष्टीसाठी इथपर्यंत आलो त्यात आपल्याला यश नाही मिळाले, आणि ही टोचणी आयुष्यभर माझ्या मनात राहील. सर, तुमच्या या खरेपणाकडे बघून तुमच्यावर रागवावं की तुमचं कौतुक करावं हेच मला कळत नाहीये. प्रीतम सर आता आदित्य सरांना विचारतात, दादा तू सांग मला, तुला काय वाटतं, मी काय चुकीचं केलंय? त्यावर आदित्य सर म्हणतात, तू काहीही चुकीचं वागलेलं नाही. आपल्यावर आपल्या आईने संस्कार केलेत, त्यामुळे आपण आपल्या स्वार्थासाठी कोणाला नाही फसवू शकत. पुढे पारूही म्हणते, बरोबर आहे तुमचं, खोट्याच्या पाया उभारलेलं नातं कधी बी टिकत नाही. पण आज त्या दोघांमध्ये असलेला कडूपणा कधीतरी निघून जाईल. मला खात्री आहे उद्या देवी आईन आबासाहेबांमधले जे काही गैरसमज झालेत ते नक्की मिटतील. एक दिवस सगळं ठीक होईल. तोच तिथे रोहित येतो. त्याला पाहून प्रीतम सर खूप चिडतात. त्याची कॉलर पकडून त्याला म्हणतात, तुझी हिंमत कशी झाली माझ्या समोर यायची? आणि जर तुला प्रिया मॅडम पसंत नव्हत्या तर आधी सांगायचे ना, साखरपुड्यात येऊन तमाशा कशाला करायचा? त्यावर रोहित म्हणतो, मी कधी म्हणालो मला प्रिया मॅडम पसंत नाहीत म्हणून? मला तर त्या खूप आवडल्या होत्या. आता प्रीतम सर खूपच चिडतात. अजून खोटंच बोलतोस असे म्हणून त्याला मारणार तोच पारूमध्ये येते. ती म्हणते, प्रीतम सर, आज जे काय बी झालं त्यात यांची काय बी चूक नाही. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. मला तर असं वाटतंय रोहित आज जे काही वागलाय, स्वतःवर वाईटपणा घेतलाय, तो फक्त प्रिया आणि प्रीतम सरांसाठीच असणार. कारण त्याला कळालेलं असणार या दोघांचं एकमेकांबद्दल किती प्रेम आहे. कारण तो किती वेळा तरी आबासाहेबांना म्हणत होता की प्रिया मॅडमचं लग्न नंदी बरोबर लावून द्या. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षको? कमेंट करून नक्की सांगा. प्रेक्षको, पुढचा एपिसोड नक्की बघा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.